नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आज बघणार आहोत आपण लाल भोपळ्याची भाजी. ही भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही, पण अशा प्रकारे तुम्ही जर करून बघितली तर नक्कीच सगळेजण आवडीने खातील. तर हे लाल भोपळ्याचे मी असे काप करून घेतले आहेत. थोडेसे मोठेच काप केलेले आहेत, कारण जास्त बारीक काप केले तर ते खूप लवकर शिजते भाजी आणि मग जास्त शिजलेली भाजी चवीला चांगली लागत नाही. आता मी इथे चवीनुसार लाल तिखट, मीठ, हळद आणि हिंग काढून घेतलं आहे. लसणाचे असे बारीक काप करून घेतले आहेत. आता तेलात मी जिरे मोहरीची फोडणी देऊन मग लसणाचे काप टाकणार आहेत आणि त्यानंतर मग मी ती भाजी टाकून चवीपुरतं लाल तिखट, मीठ, हळद आणि हिंग असं टाकणार आहे. लाल भोपळा हा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि डोळ्यासाठी सुद्धा चांगला असतो. त्यामुळे आपण दैनंदिन आहारात लाल भोपळा हा समाविष्ट केला पाहिजे आणि तो आरोग्यासही चांगला असल्यामुळे आपण मुलांच्या तर आहारात नक्कीच आपण त्याचा समावेश केला पाहिजे. अशा प्रकारे आपण ती कमी गॅसवर ही भाजी वाफायला ठेवणार आहोत. एक 10 मिनटात ही भाजी होते. त्यामुळे ही खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतर आपल्याला भाजी शिजत आली की त्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. ही भाजी जास्त शिजवायची नाही आहे, कारण भाजी खूप शिजली की गाळ होतो आणि मग ती चवीला चांगली लागत नाही. मग आपली भाजी रेडी आहे. ही चपातीबरोबर तो तुम्ही खाऊच शकता, पण माझ्या मते जर तुम्ही बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकरीसोबत जर खाल्ली तर खूपच छान लागेल. नक्की ट्राय करा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नवीन रेसिपीसहित. नमस्कार, थँक्यू.